अध्यक्ष महोदय, अंगणवाडी सेविकांच्या जागा भरण्यासाठी घनसावंगी तालुक्यामध्ये एक जाहिरात करण्यात आली होती। त्या जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त झाले। 5 जणांच्या समितीने या सर्व अर्जांची छाननी केली आणि गुणानुक्रम यादी जाहीर केली। त्यावर आक्षेप मागवण्यात आले। आक्षेपांची सुनावणी घेऊन CDPO यांनी भरती करण्याचे त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आले। आक्षेपांची सुनावणी घेऊन भरती करताना घनसावंगी येथील CDPO यांनी खालील प्रकारच्या गंभीर अनियमितता केलेल्या आहेत। प्रत्येक अंगणवाडी सेविकांची नेमणूक करताना 1 ते 2 लाख रुपयांची मागणी केली आणि ते पैसे त्यांनी गोळा केले। पैसे दिल्यानंतर 5 जणांच्या समितीने जी यादी गुणानुक्रमांक दिला होता तो बदलण्यासाठी कागदोपत्रांमध्ये फोर्जरी केली, फेरफार केला। 10 गावांच्या महिला या अन्यायाच्या विरोधात उपोषणाला बसली। जिल्हा परिषदच्या डेप्युटी CEO यांनी त्याची चौकशी केली आणि खालच्या 2 अधिकाऱ्यांना सस्पेंड केले। परंतु जो मेन CDPO आहे ज्यांनी हा सगळा गैरप्रकार केला त्याच्यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही। माझा हा प्रश्न आहे की CDPO घनसावंगी यांना आपण निलंबित करणार का आणि या संपूर्ण प्रकाराची चौकशी आपण करणार का?